दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये 42 क्रमांकाचा चांदोव्याचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. का करीती ना सारिके देखती म्हणून करीती जैसा चांदोव्याचा. या आधीचा जो दृष्टांत आहे रुंबण्याचा दृष्टांत, त्यामध्ये सांगितलं की एके अन्यथा ज्ञाने परमेश्वर दास्य म्हणून करीते. म्हणजे ते आहे परमेश्वर दास्य नाही आहे ते, परंतु अन्यथा ज्ञानामुळे त्यांना असं वाटतं की आपण परमेश्वराचं दास्य करून राहिलेलो आहोत. मुळात ते परमेश्वराचं दास्य या पदामध्ये ते येत नाही, परंतु कुणीतरी आम्हाला सांगितलेलं आहे की देवासाठी करायचं आहे, देवासाठी करायचं आहे, आणि म्हणून ते आपण करतो. जसं कुणी सांगितलं आपल्याला की आपल्याला 101 दिवे लावायचे बरं का मंदिराच्या इथे. ते म्हणाले की थोडा वेळ असेल नसेल, देवाचं काम आहे. आपण अरे हो देवाचं काम आहे म्हणजे आपण आलो आणि ते दिवे लावले. आता आपल्याला सांगणाऱ्यांनी कसं सांगितलेलं आहे, तुम्ही काय असं ऐकणार नाही. मग तुम्हाला देवाचं म्हटल्यानंतर मग आपण काही नाही म्हणत नाही, आपण ते करायला येतो. आणि तुम्हाला सांगणाऱ्याने सांगितलं की देवासाठी करायचं आहे, परंतु ते ईश्वराचं दास्य या पदामध्ये ते येतं का, हे सगळ्यात पहिले आपल्याला बघितलं पाहिजे. आणि त्यामध्ये लक्षात येतं की ते परमेश्वर दास्यामध्ये ते येत नाही, कारण की ते ईश्वराने कुठेही सांगितलेलं नाही आहे. आणि म्हणून आपल्याला जे करायचं आहे त्यासाठी ईश्वर दास्यच आपल्याला करायचं. ते दास्य मोचक, ते दास्य मोचक म्हणजे त्याचा अर्थ काय केला जातो, कुठल्या प्रकरणामध्ये येतं हे, अन्य व्यावृत्ती का कशामध्ये येतं, ते दास्य मोचक पूर्वी प्रकरणात येतं. ते दास्य मोचकचा अर्थ काय करतात, म्हणितले करण. म्हणजे ते दास्य मोचक म्हणजे परमेश्वराचे म्हणितले केलेया जीवाचे दुःखापासून मुंचन होते. या अर्थाने परमेश्वराने जे म्हणितलेलं नाही आणि ते जर का आपण केलं, एक का होतं, कारण की एके अन्यथा ज्ञाने, हे अन्यथा ज्ञान असल्यामुळे ते होतं, अज्ञान असल्यामुळे ते होतं. पण जर का ज्ञान असेलच आपल्याकडे तर मात्र अन्यथा क्रिया आपण कधीही करू शकणार नाही, कधी करणारच नाही आपण. आणि म्हणून आपल्याकडे ज्ञान असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आमच्या स्वामींनी प्रथमतः आपल्याला जेव्हा तमाच्या बाहेर काढलं आणि 3 मूळ सृष्टी झाल्या, तर 3ही मूळ सृष्टीला देवाने काय दिलं आपल्याला, ज्ञानच दिलं, यथार्थ ज्ञान 4 पदार्थांचं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की परमेश्वराचा अट्टहास हा आहे की जीवाला ज्ञान झालं पाहिजे. मग ज्ञानाशिवाय वैराग्य पण नको आहे असं आमचे स्वामी सांगतात. वैराग्य करायचं आहे का, त्याचं पण ज्ञान घ्या, ज्ञानाशिवाय काहीच नाही. आणि म्हणून सांगतात की उद्धरण प्रकरणामध्ये की अशा पद्धतीने परमेश्वर अवतार धारण करतात, मायापुराचा स्वीकार करतात. तर ऐस्या मायापुराचा स्वीकार करून परमेश्वर काही करीती पा ना. परमेश्वर काय करतात, सृष्टीमध्ये असल्या कर्मभूमी स्थिता मनुष्यदेह युक्त जीवा परमेश्वर काय करतात, ज्ञान देतात. म्हणजे इथे परमेश्वराचं ज्ञान जर का आपल्याला झालं की तिथे अज्ञान आणि अन्यथा ज्ञान 2 दोष नष्ट होतात आणि यथार्थ ज्ञान येतं, हा गुण आपल्याकडे प्राप्त होतो. आणि जर का ज्ञान नसेल तर तिथे एक तर अज्ञान असतं, आणि अज्ञान जी पुढची टप्पा जो आहे तो अन्यथा ज्ञान आहे. कदाचित अज्ञान असेल तर चालेल, कारण की अज्ञान व्यक्तीला ज्ञान देणं सोपं असतं बरं का. म्हणजे त्याला त्याची पाटी कोरी असते, तिथे जे लिहिल्या जाईल ते लिहिल्या जातं, ते ठळक होतं. परंतु जर का अन्यथा ज्ञानी व्यक्ती असेल, अन्यथा ज्ञानी व्यक्ती कोण असतो,
ज्याच्याकडे अज्ञान आहे तोच भविष्यामध्ये अन्यथा ज्ञानी बनतो, कारण की तो अज्ञान असल्यामुळे यथार्थ त्याला प्राप्त होत नाही. मग त्याला जे मिळतं ते त्याला यथार्थ वाटायला लागतं आणि तो त्याला ते मानत राहतो. अशा पद्धतीने अन्यथा ज्ञान आलं आणि मग ते अन्यथा ज्ञानी व्यक्तीला ज्ञान सांगणं सगळ्यात कठीण असतं बरं का. त्याला ते समजून सांगता सांगता आपल्यालाच कुठे मळीनत्व येण्याची वेळ येऊन जाते आणि त्याला ते लक्षात येत नाही, कारण की तो काय सांगतो, माझेनी बापे सांगितले. रुंबण्याच्या दृष्टांतामध्ये हाच विषय सांगितलेला आहे की जे ईश्वर दास्यच नाही आहे, ईश्वराचं म्हणितलेलंच नाही आहे, ते जेव्हा आपण ईश्वर दास्य म्हणून करायला लागतो आणि मग ते कुणी जरी आलं तरी ते सोडल्या जात नाही, कारण की ते माझेनी बापे सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते लापिकाकार सांगतात हस्तीचा चांदोयाच्या दृष्टांतामध्ये, का करीती म्हणजे का बरं असं अन्यथा ज्ञानामुळे अशा ते क्रिया का केल्या जातात. ना सारिके देखती म्हणून करीती. सारिके देखती म्हणजे बहुतांशी क्रिया ज्या कर्मराटीतल्या आहेत, अन्य राटीच्या विकल्पजनित ज्या क्रिया आहेत, ते जेव्हा आपण धर्मप्रवेश करतो, मानव पंथात येतो, त्यावेळी आपण काय करत असतो की तिकडचे जे काही साधनं आहेत जे आपण करत होतो ते इकडे आपण करायला लागतो. तिकडे ते करत होतो इकडे करतो. का करतो तो, कारण की काय होतं की धर्मप्रवेश केला आणि जर का मार्गदर्शनच नाही मिळालं तर काय करायचं, अशा वेळेला काय करायचं. मग तिथे काय करत होतो आपण, तिथे आपण अष्टमीला उपवास करत होतो, मग इथे पण आपण आता उपवास करायचा, म्हणजे उपदेशानंतर पण उपवास असतो. किंवा तिकडे अभिषेक करायचो तर इकडे स्नान घालायचं, तिकडे अमकं करत होतो तिकडे तमकं करायचं, असंच करायचं. तिकडे 56 भोग आहे, इकडे पंचावतार. अशा प्रकारे तिकडे जे चालतं ते इकडे सुरू झालं. आत्ताच्या भाषेत त्याला काय म्हणतात, कॉपी पेस्ट म्हणतात ना, तिकडचं इकडे तिकडचं इकडे. खूपसे विधी मानव पंथातले असे आहेत की जे मानव पंथातलेच नाही आहेत, ईश्वराने सांगितलेले नाही आहेत, ते तिकडे असतात म्हणून ते इकडे पण सुरू झाले. तिकडे 1.25 लाख फुलं आहेत का, मग इकडे पण. अशा प्रकारे कितीतरी विधी आपल्याकडे हे कशामुळे सुरू झाले, कारण की यथार्थ ज्ञानच नसल्यामुळे, सांगणार कुणी नसल्यामुळे मग आपण आपल्याच पद्धतीने सुरुवात केली ती आणि अज्ञानातनं अन्यथा ज्ञान जन्माला आलं. आणि सारिखे म्हणजे तिथे पण हे आहे इथे पण हे आहे, म्हणजे हे देवाचाच विधी आहे म्हणून ते केलं. आणि त्यामागे कारण काय, सारिखे देखती, तिकडच्या सारखं इकडे, तिकडे ह्या क्रिया करण्यामागे आपला ओढा आहेच, इथे पण ते करायचं. आधी वर्ष श्राद्ध केलं जायचं अन्य राटीत असताना, मग आता उपदेश घेतला, आता काय करायचं, ते म्हणाले आपल्यात वर्ष श्राद्ध चालत नाही. ठीक आहे, पण का नाही चालत वगैरे याचं काही मार्गदर्शनच नाही झालं. मग त्यांनी काय करायचं, त्या दिवशी पारायण ठेवायचं. मग त्यांना वर्ष श्राद्ध नाही, आम्ही वर्ष श्राद्ध कुठे केलं, आम्ही फक्त पारायण ठेवलं, साधूंना जेवायला बोलवलं. मग त्याच दिवशी का ना, त्या दिवशी आमके आमके आमचे सरलेले आहेत. म्हणजे हे काय झालं, तिकडचं इकडे असं करतो माणूस. आणि यासाठी आमचे स्वामी चांदोव्याचा दृष्टांत जो आहे, तो चांदोव्याचा दृष्टांत स्वामींनी बीड या ठिकाणी परसनायकांच्या साठी तो सांगितलेला आहे. आमच्या स्वामींचं अवस्थान कुठे आहे, बीडला असताना त्या ठिकाणी स्वामींनी, त्याच्या आधीची पण एक लीळा बघूया आपण, 308 क्रमांकाची पूर्वार्ध. अभयसांना अनंतू निरूपण केलेलं आहे. अनंतू हा एक काय आहे की अन्य नाटीमध्ये वाहण्याचा एक प्रकार आहे आणि अनंत व्रताच्या दिवशी तो व्हायचा आहे. आबाईसांनी पाठ सुताचा आनंद केला, म्हणजे धागे धागे आहेत, आडवे धागे उभे धागे, त्याचं काहीतरी गणित आहे, इतके धागे आडवे पाहिजे इतके धागे उभे पाहिजेत वगैरे. आणि त्यांनी ते उपहार वगैरे सगळं तयार केलेलं आहे, बरवी पूजा द्रव्ये. आता हे कसं आहे, हे अन्य राटीत केलं जातं. मग आता इथे कोण आहेत, स्वामी आहेत, तर स्वामींच्या ठिकाणी ते आता करायचं. बरेचसे विधी
जे तिकडे चालतात, मग आता स्वामी आहेत तर स्वामींच्या ठिकाणी ते करायचं. आणि आपण काय केलं की हा स्वामींच्या ठिकाणी केलंय म्हणजे आमच्यासाठी पण तो विधीच आहे. पण इथे काय आहे, म्हणीतले करण जे आहे ते आम्हाला करायचं आहे. वांचून कुणीतरी स्वामींच्या ठिकाणी काहीतरी ओळगवलेलं आहे, तो दिवस धरून आपण लगेच त्याविषयीचं काहीतरी कार्य करत राहतो. तर तसं काय आम्हाला देवानी विहित केलेलं नाही आहे. आता इथे अनंत वाहण्याचा विधी आहे समजा, तर इथे स्वामी आहेत तर स्वामींच्या ठिकाणी तो विधी आता इथे करायचा आहे. आणि मग स्वामींची बरवी साष्टांगी पूजा त्यांनी केली आणि श्रीचरणावर त्यांनी तो अनंत ठेवला. आमच्या स्वामींनी तो श्रीकरामध्ये घेतला, तो अवलोकन केला आणि स्वामी म्हणतात, दोही श्रीकरी दोन्ही सेवट धरिले. तो इथून सुरू झाला आणि इथे संपला. त्याचे दोन्ही टोक, हे टोक पण आणि ते टोक पण, आमच्या स्वामींनी डाव्या श्रीकरी एक टोक धरलं आणि उजव्या श्रीकरी एक टोक धरलं. आणि मग स्वामी म्हणतात, त्यांना विचारतात, बाई हे काय आहे बरं? स्वामींना माहिती आहे, पण त्यांना विचारलं स्वामींनी. ते म्हणतात, आबाईसा म्हणतात, जी जी हा अनंतू, हे अनंत आहे. स्वामी म्हणतात, बाई अनंतू काही सुताचा, तो काही सुताचा आहे का? म्हणजे परमेश्वराला अपेक्षित आनंद कोण आहेत? परमेश्वराचं स्वरूप जे आहे ते अनंत आहे. अनंत आहे म्हणजे भरपूर संख्येमध्ये नाही आहे. त्याचं क्षेत्रफळ जे आहे, परमेश्वराच्या स्वरूपाला कुठेही अंत नाही, तो अनंत. आणि म्हणून स्वामी म्हणतात, अनंत तो काही असं सुताचा असतो का? सुताचा जो अनंत असेल तो काही दिवसातच त्याचा अंत होऊन जाईल, है ना. सूत आहे, ते जास्त दिवस पाण्यात भिजत ठेवलं, काय झालं, कुजलं, किंवा ते एखाद्या धारदार वस्तूनी जर का त्याला नष्ट करायचं म्हटलं, तुकडे तुकडे करायचे म्हटलं, त्या अनंताचं अंत लगेच होऊन जाणार आहे. आणि मग 16 तांतूचा 14 गाठीचा, 16 तांतू आणि 14 गाठी त्याला आहेत. आणि यासी एकू शेवटू युती, एकू शेवटी युती, एक शेवट इकडे आहे आणि एक शेवट इकडे आहे. आणि त्याला नाव काय आहे? अनंत असं नाव आहे. बाई अनंतू काही ऐसा, अनंत तो काय असा असतो का इथून सुरुवात झाला आणि इथे संपला? त्याला अनंत म्हणता येईल का? नाही. अंतू नाही तू अनंतू. अनंतच कशाला म्हणतात? अनंताची व्याख्या सांगितली, ज्याचा अंतच नाही आहे त्याला अनंत असं म्हटलं जातं. आणि तुम्ही असं सांगू नाही शकत की इथून सुरुवात झाली इथे संपलं, त्याला अनंत म्हणता येत नाही. मायेने अनंत ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे, पण अप्रोक्ष ज्ञानियांना हे दिसतं की मायेचं स्वरूप इथे सुरू झालं आणि इथे संपलेलं आहे. म्हणजे माया जशी तशी व्यापक नाही, मायेचं स्वरूप अनंत नाही. पण परमेश्वराच्या स्वरूपाबद्दल मात्र तसं नाही आहे की इथे सुरू झाले आणि इथे संपलं नाही. अंत नाही तो अनंत. अनंतू तो अनंतू की. आणि खरा अनंत कोण आहे? अनंत असं कोणाला म्हणावं? परमेश्वरालाच अनंत म्हणावं. आणि अनंत तोच अनंत आहे, ज्याचा अंत आहे तो अनंत कधी ठरत नाही. म्हणजे हे काय झालं? एक त्यांचं अन्यथा ज्ञान जे आहे ते अन्यथा ज्ञान आमच्या स्वामींनी लगेच ज्ञान देऊन त्यांचं अन्यथा ज्ञान फेडलं, किंवा त्यांचं अज्ञान असेल ते फेडलं. आणि तिथे यथार्थ ज्ञान जे आहे ते यथार्थ ज्ञान आमच्या स्वामींनी त्यांना दिलेलं आहे. हे परमेश्वराचं कार्य आहे. जोही जीव अज्ञान भेटेल त्याला ज्ञान दातृत्व करावं. कमीत कमी तो ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राचं तरी ज्ञान परमेश्वर देतात. एखाद्या वेळेस त्याचा ब्रह्मविद्येचा अधिकार नसेल तर त्याच्या क्षेत्रासंबंधित तरी त्याचं अज्ञान परमेश्वर फेडतात. अशा प्रकारची परमेश्वराची ओळख आहे. आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा याच्यातनं देवाची एक ओळख झाली की आपण जसं तसं या जगामध्ये कोणी अनंत आहे तर ते परमेश्वरच आहेत असं म्हटलं जातं ना. जीव कसे आहेत? अनंत असं म्हणतात ना, वचनामध्ये पण आला असेल. तर जीव अनंत कुणासाठी? हे तुमच्या आमच्यासाठी अनंत आहे. इतर देवतेंसाठी समजा अनंत असू शकतात, पण मायेसाठी जीव अनंत नाहीत. मायेला माहिती आहे जीव किती आहेत ते. प्रथम जेव्हा मूळ सृष्टीनंतर प्रथम प्रवाही सृष्टी जेव्हा आहे
तेव्हाची गोष्ट, जेव्हा पहिल्या मूळ सृष्टीला, दुसऱ्या मूळ सृष्टीला, तिसऱ्या मूळ सृष्टीला वगैरे मायेने काय केलेलं आहे, समभाग केलेले जीवाचे. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जीव टाकत असताना प्रत्येक ब्रह्मांडात, असं उदाहरण धरून चला, 100 जीव, असं नाही की याच्यात 99, त्याच्यात 98, त्याच्यात 50, असं नाही. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये सारखे जीव 100 गट्टा केला आणि प्रति ब्रह्मांडामध्ये त्या जीवांना सोडलेला आहे वगैरे वगैरे. म्हणजे या ठिकाणी मायेला मात्र माहिती आहे की जीव किती आहेत, परमेश्वराला माहिती आहे की जीव किती आहेत. एरवी जीवाविषयी अनंत असं म्हटलं, पण ते आपल्या दृष्टीने अनंत आहे. जसं इथे वाळूचे खडे टाकले आपण, तर ते आपल्याला मोजता येणं शक्य नाही, मग आपण म्हणतो ते अनंत खडे आहेत बरं का. पण मोजू म्हटले आपण सगळ्यांनी मिळून तर ते मोजता येतील. जे मोजता येतं त्याला अनंत म्हणता येत नाही, आणि जे कधीच मोजता येत नाही त्याला अनंत असं म्हटलं जातं. आता समुद्रामध्ये पाण्याचे किती थेंब आहेत ते मोजता येईल का आपल्याला? आपल्याला मोजता येणार नाही. परंतु माया असेल, परमेश्वर असतील, ते मात्र कदाचित सांगू शकतील. परमेश्वरही सांगू शकतील, माया कदाचित सांगू शकेल. म्हणजे इत्यादी प्रकारे ज्याचं कुठलंही मोजमाप करता येत नाही, ज्याचं कधीही गणना करता येत नाही, त्याला अनंत असं म्हटले जातं. आणि परमेश्वरच अनंत आहेत. आणि मग अनंतु तो अनंतु की ह्या लीळेचा हे शेवटचं वाक्य आहे. आणि पुढच्या लीळेचं जे वाक्य आहे, ज्या लीळेमध्ये हा दृष्टांत आजचा सांगितलेला आहे, 309 क्रमांकाची पूर्वार्धाची लीळा आहे. परसनायका चांदवा ब्रह्मकथन. एकुदिसी गोसावी महालक्ष्मीच्या देवळी बीजे केले महालक्ष्मीच्या, म्हणजे महालक्ष्मीच्या देवळामध्ये आमचे स्वामी बीजे करतात. सरीसे बाईसे भट परसनायक मुख्य करुणी भक्तजन असती. सोबत स्वामींच्या बाईस आहेत, भटोबास आहेत, परसनायक आहेत, असे मुख्य, आणि बाकीचे पण काही भक्त मंडळ आहे, पण हे मात्र मुख्य हे 4 जण आहेत, 3 जण आहेत. गोसावी चौकी उभे ठेले. मंदिराचा जो भाग असतो त्याचे 2 टप्पे असतात. एक सभा मंडप असतं आणि एक गाभारा असतो. गाभारा म्हणजे जिथे ते आसन आहे देवपूजेचं, ते गाभाऱ्यामध्ये असतं. त्याच्या बाहेरचा जो भाग आहे त्याला सभा मंडप वगैरे असं म्हणतात. तर आमचे स्वामी कुठे थांबलेले? चौकी उभे ठेले. जे सभा मंडप आहे त्याला चौक असं म्हटलं जातं. बाहेरचा जो भाग आहे त्याला चौक असं म्हटलं जात असतं. आणि स्वामी त्या चौकामध्ये उभे राहतात. भीतरी अवलोकिले, आणि आतमध्ये स्वामींनी गाभाऱ्यामध्ये आतमध्ये अवलोकन केलेलं आहे. तव तेथ चांदवा बांधला होता. म्हणजे आसनाच्या वर आपण नाही का बांधतो, आता आपण थोडस आधुनिक चांदवा बांधत असतो, त्याला आपण काय म्हणतो, सिलिंग वगैरे बोलतो ना. सिलिंग काय आहे? एक प्रकारचा चांदोवाच आहे. आणि त्याला विविध प्रकारचे लाईट्स वगैरे आपण लावतो, काही डेकोरेशन असतं, त्याच्यामध्ये डिझाईन असते वगैरे वगैरे. आधीच्या काळामध्ये किंवा आजही मार्गात तुम्ही बघाल तर आसनाच्या वरती असं ताणून कपडा बांधलेला असतो. आणि मग तो कपडा जो आहे त्या कपड्याला काय करायचं, मग त्याला काही ना काही वेगळं वेगळं असं काहीतरी अडकवायचं, जे लटकणारं जे असेल ते असं ते लावलं जातं. आणि त्या जुन्या काळामध्ये असं पण असायचं की त्याला फळं वगैरे लावल्या जायची, काही फुलांचं काहीतरी लावल्या जाईल, जे तुम्हाला तिथे सुशोभीकरण करायचं असेल तर ते करायचं. मग या ठिकाणी जो चांदोवा आहे, जसे आमचे स्वामी बीजे करतात, स्वामींना ऊन लागू नये म्हणून स्वामींच्या श्रीमूर्तीवर चांदोवा धरण्याच्या संदर्भामध्ये लीळेमध्ये संदर्भ आलेला आहे. स्वामी शिन्नस्तीहून राजमठाकडे येताना जो पाऊस लागलेला आहे, त्या पाऊस स्वामींना लागू नये म्हणून काय केलेलं आहे, भक्तजनांनी चारही बाजूनी चांदोवा धरलेला आहे, स्वामींच्या श्रीमूर्तीवर पावसाच्या पाणी येऊ नये म्हणून. पण आमचे स्वामी काय करतात, पटापट चालतात, त्या चांदोव्याच्या बाहेर निघून जातात. मग हे बाकीचे पळतात स्वामींच्या मागे, तर स्वामी थांबून जातात, ते पुढे निघून जातात. अशा प्रकारे स्वामी स्वतःही ओले झालेले आहेत पावसाच्या पाण्याने, आणि बाकीच्यांना पण स्वामींनी ओलं केलेलं आहे.
अशा पद्धतीने त्या चांदोव्याचा संदर्भ आम्हाला तिकडे बघायला मिळतो. अशा प्रकारचा जो चांदोवा आहे, कपड्याचा जो धरला जातो, तो चांदोवा तिकडे वरती बांधलेला आहे. आणि मग स्वामींनी तो पाहिला आणि त्या चांदोव्याला काय काय लावलेले ते बघून स्वामी म्हणतात की प्रसया हे ये तुमची ब्रह्मेगा, हे तुमची ब्रह्मेगा. म्हणजे हे तुमचं काय आहे, तुम्ही ज्यांना देवता वगैरे मानता वगैरे, म्हणजे सारिखे वारिखे बघून. आणि मग म्हणतात, ते म्हणतात जी जी ते पण मान्य करतात, म्हणून उगेची राहिले आणि ते उगेच राहिले, ते पुढे काही बोलले नाहीत. आणि मग बाईसा विचारतात ते कैसे बाबा, म्हणजे हे यांची ब्रह्मे म्हणजे नेमकं काय समजलं नाही. मग स्वामी सांगतात दृष्टांताच्या द्वारे, कोणी एक शुधार्थू देवळासी ये, कोणी एक शुधार्थी आहे. शुधा म्हणजे काय, भूक, क्षुधा पिपासा, तहान आणि भूक. तर कोणीतरी क्षुधार्थी म्हणजे ज्यांना भूक लागलेली आहे तो मंदिरामध्ये येतो. तर चांदोवा आंब्यासारखी आंबे देखे, केळासारखी केळे देखे, नारळासारखी नारळ देखे. तो मंदिरात आल्यानंतर आता काय असतं की कोणाला भूक लागलेली आहे आणि तो जर का मंदिरामध्ये आला की तो मग प्रसादाची अपेक्षा ठेवतो की काहीतरी मंदिरामध्ये खायला मिळेल. एरवी पण आपण प्रसादाची अपेक्षा ठेवत असतो की जे काही पवित्र पदार्थ असेल, देवाला अर्पण केलेला असेल वगैरे, ज्याला आपण प्रसाद म्हणतो, ते थोडं जरी मिळालं आपल्याला तरी आपलं समाधान होतं. पण जाणकार जो व्यक्ती आहे, जाणकार व्यक्ती प्रसादाच्या मागे लागत नाही. जाणकार व्यक्ती कशाचं, मार्गामध्ये गेलं तर एवढंच जरी भिक्षांना मिळालं है ना, लगेच फरक पडतो बरं का. अज्ञान व्यक्ती असेल तर तो प्रसाद म्हणेल, जाणकार व्यक्ती असेल तर तो म्हणेल मार्गाचं थोडंसं भिक्षेचं मला आम्हाला द्या. चतकोर चपाती किंवा चतकोर भाकरीचा तुकडा असला तरी चालेल, परंतु मार्गाचं भिक्षांना आम्हाला मिळालं पाहिजे. पवित्राचे पवित्र काय आहे, जे मार्गाला भिक्षा म्हणून आलेलं आहे ते पवित्राचे पवित्र आहे. भिक्षांनी सवावं फळ अमृताती असं सांगितलेलं आहे. आणि प्रसाद म्हणजे काय असतं की मंदिरामध्ये कुणी कुणी काय काय हेतूने वाहिलेले पदार्थ असतात आणि तेच लोक आपल्याच हाताने ते प्रसाद म्हणून वाटतात. प्रसाद आहे, प्रसाद आहे, प्रसाद आहे. पण प्रसाद कसा झाला, आमच्या स्वामींनी अवलोकन केल्याशिवाय प्रसाद होत नाही. आणि त्याही पलीकडे आमच्या स्वामींनी प्रसन्न होऊन दिल्याशिवाय तो प्रसाद होत नाही बरं का. हे एक लक्षात घ्या. प्रसाद कशाला म्हणतात की जो प्रसन्न होऊन जो दिल्या जातो त्याला प्रसाद असं म्हटलं जातं. म्हणून तर आमच्या साधाईसांना जे दिल्या गेलं आहे ना, त्याला आपण प्रसाद का म्हणतो, कारण ते प्रसन्नतेने दिल्या गेलेलं आहे. अशा पद्धतीने ज्या काही ठिकाणांना स्वामी प्रसन्नतेने स्पर्श करतात रोज. आमचे आचार्य भटोबास डोमेग्रामला राजमठामध्ये उंबरवट्यामध्येच ते झोपतात, उशिसा उंबऱ्याशी उशिसा करतात. तर स्वामी रोज त्या उंबऱ्याला, रोज स्वामींचा स्पर्श होतोय आणि ते करत असताना स्वामी प्रसन्न असतात. स्वामी नाराज नाही आहेत. स्वामी त्यावेळेला भटोबासांना रागवत नाही, काही नाही. स्वामी शांत असतात, प्रसन्न असतात. आणि त्यावेळेला प्रसन्नतेनेच भटोबासांना श्रीचरण स्वामी हृदयी त्यांच्या लावतात. आणि त्याच वेळेला त्याच प्रसन्नतेने स्वामींचा दुसरा जो श्रीचरण आहे तो उंबरठ्यावर आहे. श्रीकर जे आहेत त्या दारसंख्येवर आहेत. म्हणजे तिथे ती प्रसन्नता स्वामींची आहे. आणि म्हणून भट्टोबासांनी नंतरच्या काळामध्ये ते जे काष्ट काढलेले आहेत, जो उंबरवट काढलेला आहे, महत्वपूर्ण आहे. शिन्नस्थळी आधीच्या काळात आमच्या सर्व साधकांकडे शिन्नस्थळीचाच विशेष असायचा, कारण की विशेष प्रसन्नता स्वामींची त्या ठिकाणी आहे. आणि त्या शिन्नस्थळीचा एक विशेष जरी असला तरी महत्वपूर्ण लीळेंचं चिंतन तिथे होणार आहे. लक्षात घ्या की तुम्ही ज्या सोहळ्याचा फोटो बघत असाल, एखादा अल्बम दिला की हा अमक्या अमक्या दिवशी सोहळा झालेला होता, म्हणजे तुम्ही फक्त त्या सोहळ्यापुरतच
काय काय घडलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत, हे सगळे त्याच्यामध्ये आठवणी आहेत. त्या सगळ्या आपण ते फोटो बघताना ते सगळ्या आठवणी येतात. आई बाबा आले तेव्हा, हे त्यांचं स्वागत केलं तेव्हा, हे त्यांचं निरूपण सुरू असताना, हे त्यांचं स्वागत सुरू असताना. तशा पद्धतीने शिन्नस्थळीचा एक विशेष असेल तर त्या संबंधित जेवढ्या काही लीळा आहेत, शिन्नस्थळी, आसन शिन्नस्थळी, घाट शिन्नस्थळी, स्वामींचं तिथे आगमन होत आहे, हे सगळं सगळं त्या ठिकाणी ते आठवल्या जात आहे. आणि सोबत मग डोमेग्राम सुद्धा, म्हणजे डोमेग्राम मधले नदीतली स्थानं असतील, राजमठ असेल, म्हणजे हे काय आहे, एक लीळा तुम्हाला आठवली की त्याच्यावरून दुसरी तिसरी विधी करिता विधीस पुरे. एका स्थानाची लीळा आठवता आठवता अजून दुसऱ्या स्थानाच्या लीळा, तिसऱ्या स्थानाची लीळा, असं सगळं आपल्याला आठवत आठवत गेलो पाहिजे आपण. आणि म्हणून या ठिकाणी प्रसन्नता स्वामींची ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणाचे, किंवा स्वामींचा संबंध ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाचे जे काही संबंधित ठिकाणं आहेत, तिथले पाषाण असतील, काष्ट असतील, धातू असतील, अजून जे काही सेवेला किंवा संयोग लक्षण संबंधामध्ये जे काही सेवेअर्थी उपयोगी गेले ते आमच्यासाठी नमस्कारी आहेत. आणि परमेश्वराची विशेष प्रसन्नता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तो पदार्थ, ती वस्तू, ते वस्त्र त्यावेळी उपयोगी गेलेलं आहे. आणि ते सर्व आमच्या पंथामध्ये वंदना करण्यासाठी उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झालेलं आहे की जे आपला विषय चालू आहे प्रसादाच्या संदर्भातला आणि पवित्र अन्नाच्या संदर्भातला, तर त्या ठिकाणी आपण मंदिरात गेलो की, आश्रमात गेलो की काहीतरी तिथला प्रसाद आपल्याला मिळावा ही एक अपेक्षा असते. आणि एखाद्याला भूकच लागलेली असेल तर त्याला तिथे फळं बिळं बघितली की बरं वाटतं की बाबा एक दोन जरी केळी आपल्याला मिळाली, फळं मिळालं, काही प्रसाद मिळाला तर आपली भूक जाईल. आणि म्हणून जो क्षुधार्थी तिथे येतो तो नेमकी त्या चांदोव्याला तो बघतो. खाली तर कोणी काही वाहिलेलं नाही आहे. जे वाहिलेलं असतं ते सगळं घेऊन जातात लोक, है ना. कोणी फळ वाहिलं तर ते वाहतात की घेऊन जातात. कशासाठी वाहतात? ते वाहण्यासाठी वाहतात की नेण्यासाठी वाहतात? ते जाताना म्हणा आम्हाला प्रसाद, आमचा नारळ तो आहे. एक जण तर मी असे बघितले की ते एकच नारळवर अख्खी स्थानं त्यांनी केलेली बरं. म्हणजे या स्थानाला नारळ ठेवला की निघताना आम्हाला तो प्रसाद द्या. तो नारळ घ्यायचा दुसऱ्या स्थानाला व्हायचा, तिथून परत तो नारळ घ्यायचा तिसऱ्या चौथ्या वगैरे. म्हणजे हे तर छान आहे, म्हणजे ही पद्धत चांगली आहे. म्हणजे जीव किती देवापेक्षा पण हुशार बनायला जातो आपण. परंतु शेवटी काय झालं, आपण काही अर्थाने द्रव्य वाचवलं असेल, हुशारी केली असेल, परंतु प्रत्येक वेळेला असं असतं का? इतर गोष्टी ज्या आपण स्वतः उपयोगात आणतो ते उपयोगात आणलेलं आपण परत काही गोष्टी अशा असतात ते उपयोगात आणत नाही. म्हणून वाहनं हे कशाला म्हणतात? वाहनं म्हणजे परत न घेणं, याला म्हणतात वाहनं. वाहून द्यायचं आणि परत मागायचं याला वाहनं हा प्रकार म्हणत नाही. दान द्यायचं आणि परत मागून घ्यायचं त्याला दान म्हणत नाही. दान दिलं म्हणजे ते परत त्याची कुठली अपेक्षा ठेवायची नाही, ते दिलं दिलं देवाला. आणि म्हणून तिथे जे काही वाहिलेलं असेल ते प्रसाद म्हणून वाटप झालं असेल, मग तिथे खायला काहीच नाहीये खाली. आणि मग त्यांनी चांदोबा बघितलं तर चांदोब्याला काय आहे की आंब्यासारखी आंबे देखे, म्हणजे हुबेहूब आंब्यासारखे आंबे लांबून. आता ते हुबेहूब कसं, ते खालून बघितलेले वरती बांधलेले आहेत ते, त्याच्यामुळे ते तसं वाटलं. एका ठिकाणी आम्ही तसे द्राक्ष बघितलेले होते, हुबेहूब त्या टेबलवर ठेवलेले होते त्यांनी, डायनिंग टेबलवर. म्हणजे मला असं वाटायचं की जोपर्यंत स्वयंपाक होत नाही भूक लागलेली तर ते खावं की काय. म्हणजे चांदव्याच्या दृष्टांतामध्ये तसंच आहे, एखाद्याला ते लगेच खाऊ वाटेल. ते मी माझ्या लहानपणी बघितलेले, मला असं ते हुबेहूब द्राक्षच दिसलेले, पण ते हात लावला त्याला तर ते काही द्राक्ष नव्हते ते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपलं त्या गोष्टीशी आपलं अंतर किती आहे. जेवढं अंतर जास्त असेल तेवढं अन्यथा ज्ञान जास्त असतं, तेवढं अज्ञान जास्त असतं.
आणि यथार्थ ज्ञान होण्यासाठी त्यातलं आणि आपलं अंतर कमी होणं गरजेचं आहे, ते अनुभवणं गरजेचं आहे. तसं परमेश्वरातलं आणि आपलं अंतर पण भरपूर आहे. दयाम्बासाना स्वामी सांगतात, तुमच्यात आणि आमच्यात खूप अंतर आहे. ते म्हणाले, हे काय, आपण तर जवळच बसलेलो आहे. नाही, स्वामींनी अख्खी अन्य आवृत्ती सांगितली, केतुले अंतर ना महद अंतर. आणि मग चैतन्यावर परमेश्वर आहेत, चैतन्यापर्यंतच महद अंतर आहे. म्हणजे एवढ्या देवतेंची कर्म आपण जोडलेले आहेत, ते कर्म संपल्याशिवाय, ते मन संपल्याशिवाय, नासल्याशिवाय, आणि मग त्या संबंधित जोडलेली अयोग्यता नासल्याशिवाय परमेश्वराची आपली भेट होणार नाही. आणि हे सगळं नासण्यासाठी महदांतर म्हणजे भरपूर वेळ, आणि त्या वेळेमुळे भरपूर अंतर तयार होतं. आणि म्हणून परमेश्वरातलं आणि आपलं अंतर देखील कमी झालं तर परमेश्वराबद्दलची यथार्थता जी आहे ती आपल्या लक्षात येते. जी स्वामींनी आम्हाला विचारली, बाई देव जाणा आणि देवाबद्दल आपण जाणलेलं सांगण्यात, ह्याच्यामध्ये महद अंतर आहे बरं का. आपण अजून देवाला अनुभवलेलं नाही. जसं तसं जे नीळभट्टांनी अनुभवलेलं असेल, भट्टोबासांनी अनुभवलेलं असेल, आम्ही शाब्द ज्ञानामध्ये आहोत. आम्ही काही गोष्टी शाब्दिक बोलत असतो, पण अनुभवजन्य नाही आमच्याकडे. आम्ही शब्द रूपाने साधायसाची लीळा रंगवून सांगू शकू, परंतु आमच्याकडे बुडण्याचा अनुभव आहे का? कोणाकडे बुडण्याचा अनुभव आहे? आहे, पण तो कशासाठी बुडण्याचा आहे? प्रपंचासाठी बुडण्याचा अनुभव आहे. पण देवासाठी बुडण्याचा अनुभव आहे का? आणि ते बुडण्याच्या आधीच आवड आहे का? आणि त्या आवडी खातीर आपण बुडतोय की काय होतंय ह्याचं भान नसलेलं अनुभव आपल्याला आहे का? आणि ते बुडताना देखील देवाचं नाव घेण्याचा अनुभव आहे का? काहीच नाही आपल्याकडे अनुभव. आमच्याकडे फक्त शब्द रूपाने लीळा आहे, ती आम्ही फक्त आठवतो. आम्हाला तो ज्या दिवशी अनुभव प्राप्त होईल त्या दिवशी आम्हाला साधायसांची लीळा खऱ्या अर्थाने इथं समजेल की काय परिस्थिती झाली असेल त्यावेळेला साधायसांची. आणि म्हणून ते अंतर आमचं देवाचं आणि आमचं महद अंतर आहे. अनुभवी जे ते निके, हे उगस काही म्हटलं गेलेलं नाहीये, ते त्यासाठीच म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे त्यांनी बघितलं की केळ्यासारखी केळी देखे, रामेश्वर बास सांगतात, नारळासारखी नारिळे देखे, म्हणजे नारळ सुद्धा हुबेहूब, जांभळासारखे जांभुळे देखे, ते तोडून खाऊ बैसे तव सेणे मातिया तोंड भरे. आता हा व्यक्ती कोण आहे? एक प्रकारचं वेडस आमचे स्वामी सांगतात ना. कुठल्या दृष्टांतामध्ये सांगतात? खडे खुपड्याच्या दृष्टांतामध्ये, की कवणी एक वेडसू आणि तिथं एक शाणा बैसला असते, जाणकार कोणीतरी तिथे आहे, पण हा मात्र वेडस आहे. कधी कधी काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला इतका त्या गोष्टीचा हाव असतो तर आपल्याला हे कळत नाही की तो जो काही पदार्थ असेल, वस्तू असेल, जी आपण उपयोगात नेतो आहोत, ती दोषरूपी आहे का गुणरूपी आहे हे आपल्याला ओळखता येत नाही. जसं क्षुधार्थी आलेला आहे, ह्याला हे खरं आहे की खोटं हे लक्षातच नाही आलं, त्यांनी ते तोडून खाऊ व्हायचे. म्हणजे हा काही शाणा व्यक्ती नाहीये. शाण्या व्यक्तीला तर लगेच कळणार आहे ते खरं आहे की खोटं आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी ते तोडलेलं आहे. तोडून खाऊ बैसे तव सेने मातिया तोंड भरे. जे तोंडामध्ये काय येतं त्याच्या, ते तोडलं त्यांनी आणि ते दाताखाली धरून ते चावलं. आता जर का खरोखर ते फळ असतं तर काय झालं, त्या फळाचा रस आला असता, त्याचे परमाणू आले असते. पण इथे ते बनवलेलंच कुणीतरी आहे, कलाकार आहे कोणी, त्यांनी ते शेण आणि मातीच्या माध्यमातनं त्याला त्यांनी तो आकार दिला आणि त्याला रंगसंगती सुद्धा अशाच प्रकारची केलेली आहे की ते बरोबर तसंच्या तसंच दिसतं. ते जसं आपल्याकडे नाही का कोणीतरी अन्य पाषाण आणून देतं आणि ते विशेष म्हणून आपल्याला देतात ते, आणि आपल्याला वाटतं की आमच्याकडे पेटी नव्हती बरं का, आमच्याकडे पेटी आली. असे खूप लोक, ते कुठून भेटली पेटी, ते म्हणाले की हे आसन शिन्नस्थळीची पेटी आहे, घाट शिन्नस्थळीची पेटी आहे. म्हटलं ते विशेष कधीच संपले. ते माझ्या दीक्षेच्या आधी 2003च्या आधी ते झालेलं आहे सगळं, तिथले जे विशेष काढलेले आहेत.
त्याच्यानंतर आज आता किती वर्ष झाली, 20 वर्षानंतर सुद्धा घाट शिन्नस्त्रीच्या विशेषांची पेटी भेटते. म्हणजे हे नवलच आहे. म्हणजे असं किती खोदकाम केलं तिथे, खाणीच्या खाणी थोडी खाणल्या तिथे. एक सीमित प्रमाणामध्ये ते काढलं गेलं आणि सीमित प्रमाणामध्ये विशेष तिथले निघाले आणि ते दिल्या गेले, वाटल्या गेले. आता उपलब्ध नाही आहे, पण तिथला कुठलाही पायशान जरी आणला तरी तो घाट शिन्नस्त्री सारखा दिसू शकतो. अशाच प्रकारचे रुद्रपूरचे विशेष देखील जे खरं देत असतील ते खरं, परंतु जे खोटं देतात ते कसं सारिखे वारिखे देखोनी, त्याच्यासारखं बघितलं की आपल्याला वाटतं हा तोच विशेष आहे बरं का, हा तसाच विशेष आहे. आणि म्हणून अशा प्रकारे दिल्या जातं. तसं यांनी ते तोडून खाओ बैसे, तेवढा सेने मातिया तोंड भरे, सेन आणि मातीने त्याचं तोंड भरतं आणि मग त्याला कळतं की हे तर खरं फळ नाही. हा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितला. ऐसी गा प्रसऱ्याची ब्रह्मे मूर्ती आणि च्युती म्हणते, असं परस नायक हे आहेत त्यांची ब्रह्मे, म्हणजे ते जे काही साधन आचरतात ते अशा प्रकारचं आहे. किंवा त्या साधनातनं एखादं त्यांना फळ जरी मिळालं देवतेचं, तरी ते कसे आहे, मूर्ते म्हणजे मवले गणनात्मक आहेत. एक तर मूर्तीमध्ये पावन आहे आणि दुसरं म्हणजे मवले गणनात्मक आहे. तिथे त्यांचा तो कालावधी जो आहे तो कसा आहे, सीमित आहे. 1000 वर्ष, 10,000 वर्ष, 1,000,000,000 वर्षापर्यंतचा मायेचं जे काही फळ आहे, बहिर्याग त्यांचा मायेचा 1,00,000 वर्षाचा आहे, तर त्याच्या दसपट 10,00,000 त्याचं साध्य आहे. आणि आंतरयागाचं साधन 10,00,000 आहे, तर त्याचं साध्य 1,00,00,000 वर्ष. याच्या पलीकडे देवतेचं कार्यकाल जो आहे फळाचा तो याच्यापेक्षा जास्त नाही, एवढा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे कसं आहे, मूर्ते म्हणजे गणनात्मक आहे आणि ते काही दिवसांनी संपणार आहे. जसं ज्याचं आकर्षण आहे ते खाल्लं, परंतु ते त्याचं आकर्षण जोपर्यंत खाईपर्यंत त्याची गोडी आहे, खाल्ल्यानंतर कळालं तर माती आहे, म्हणजे ते सोडून दिलं. आता अशाच पद्धतीने आपण वास्तविक जे पदार्थ खातो त्याचं पण आपल्याला आकर्षण आहे बरं का, हे खावं ते खावं ते खावं, त्यासाठी तिथपर्यंत आपण पोचतो. आणि आता तर ते मागवण्याचीच पद्धत आहे, घरपर्यंत आपलं येतं ते, आणि मग ते आपण खातो. आणि खाल्ल्यानंतर मग काय समाधानी होतं, आपलं मन समाधानी होतं, बरं वाटतं आपल्याला. परंतु नंतरच्या काळामध्ये लक्षात येतं, जेव्हा तुम्हाला त्याचं ज्ञान होईल, जोपर्यंत अन्यथा ज्ञान आहे तोपर्यंत हेच आपलं खाद्य आहे सगळं काय, पण ज्ञान झाल्यानंतर कळतं की हे आपण जे खाल्लं ते सगळं व्यर्थ होतं, हे खाल्लंच नाही गेलं पाहिजे. आणि मग आपल्याला त्याचं ज्ञान होईल, यथार्थता येईल, मग काय खावं काय खाऊ नये याचं एक तारतम्य लागतं. आता त्याच्यानंतर हे कळतं की काही पदार्थ असे आहेत जे खाल्ल्याने परमेश्वर भेटणार नाहीयेत. मग परमेश्वर भेटण्यासाठी पदार्थ खावेत की पदार्थ सोडावेत? परमेश्वर भेटण्यासाठी पदार्थ खावे नाही लागत, आणि खावे लागत असतील तर ते काय खावं लागतं, भिक्षांना खावं लागतं. मग त्याच्यामध्ये पण वृक्षांना खावं लागतं. आणि जे आपण खातोय त्याच्याने परमेश्वराचा प्रसाद मिळून राहिलाय, पण परमेश्वर मात्र भेटणार नाही. आलं लक्षात? परमेश्वराचा प्रसाद म्हणून भजे खाल्ली, काही काही बासुंदी पिली, खीर पिली वगैरे वगैरे, आणि एकीकडे दुसरा गट आहे जो देव भेटावा म्हणून काय करतात, ते पदार्थ सोडून राहिले, ते मिष्टान्न सोडून देतात, तेल तूप गाळोत्तर सुकिंगा ते सोडून देऊन राहिलेले आहेत, आणि आपण त्याचाच बनलेला प्रसाद म्हणून खातोय. आम्हाला काय पाहिजे आहे, देवाचा प्रसाद पाहिजे आहे. आणि दुसरा गट जो आहे महादाईचा उपलक्षण आहे, त्यांना काय पाहिजे आहे, स्वामी विचारतात, बाई तुम्हाला पण प्रसाद पाहिजे का? ते म्हणतात, जीजी नाही, आम्हाला आमचे गोसावीच पाहिजे आहेत, स्वामीच पाहिजे आहेत. आणि स्वामी पाहिजेत तर मग हे सगळं सोडावं लागतं. अशा द्विधा मनस्थितीमध्ये आपण आहोत. आणि म्हणून आपण पण जे काही आकर्षक आहे, जे काही आकर्षण आहे त्याच्याकडे आपण जास्त कलतो, त्याच्याकडे जास्त वळतो, आणि त्याच्यामध्ये आपलं दिवस दिवस आपण घालवून टाकतो. असं पण होतं बरं का. म्हणजे आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे की खरोखर आपण देवासाठीच करतोय,
पण देवाला ते अपेक्षित आहे का, देवाला ते पाहिजे आहे का, किंवा जे आपण करतोय ते लेखी लागणार आहे का, इत्यादी सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन करावं लागतं आणि मग ते स्वीकारावं लागत असतं. म्हणजे जो चर्यावंत पुरुष आहे त्याला सेवा करताना पण बघायचंय बरं का, किती बारीक बघायचं असतं बघा, की अशक्ताची सेवा आमच्या स्वामींनी सांगितली, संग सांगाट भेट आणि शुश्रूषा. निमित्तविधीमध्ये नित्यविधीपेक्षा निमित्तविधी थोर सांगितलेला आहे आणि अशक्त सेवा करायची आहे. परंतु चर्यावंत पुरुष जो आहे तो पुरुष आहे आणि ज्यांची सेवा करायची ते स्त्री आहेत. सेवा करणं महत्वाचं आहे, परंतु आता सेवा करत असताना त्या ठिकाणी काय दोष घडू शकतो किंवा काय दोष घडायचा टाळायचा आहे ती तिथे बघावं. नुसतीच सेवा नसते बघायची. सेवा करिता मुंग्या मरतात का वगैरे हे पण बारकाईने बघायचं आहे. बरं, ज्यांची आपण सेवा करतो आहोत ते स्मरणनिष्ठ आहेत का, पुढे ते स्मरण करणार आहेत की प्रपंचाला लागणार आहेत. जसं मी ते सांगतो ना, ते म्हणाले की माझ्यासाठी स्मरण करा, मी आता मरणार आहे, तर तुम्ही स्मरण करा, मी जर का जगलो तर मी अनुसरण घेईन. ते स्मरण केलं आणि ते मरणाच्या दारातनं परत आले, पण अनुसरणाच्या काही दारात गेलेच नाही. ते परत मरेपर्यंत अनुसरण घेतलंच नाही. तेव्हापासून हे केलं की कुणासाठी असं काही स्मरण करत बसायचं नाही. तुम्हाला अनुसरायचं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने अनुसरा, तुमच्याकडे तेवढं ज्ञान आहे. आमच्या स्मरणाने तुम्ही काही अनुसरू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने अनुसरा, तुमच्या ज्ञानाने तुम्ही अनुसरा. म्हणजे हो, म्हणजे त्या ठिकाणी कुणासाठी पण आपण अडकून राहायचं नाही, कुणाच्या शब्दातही अडकायचं नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे चर्यावंत जे पुरुष ज्यांना परमेश्वर पाहिजे ते विधी अंतू सुद्धा दोष बघतात बरं का. या विधीमध्ये काय दोष आहेत, म्हणजे विधी करताना ते दोष आपल्याकडनं घडत असतात, विधीमध्ये दोष नसतात, पण विधी करताना ती दोष घडण्याची शक्यता त्याच्यामध्ये असू शकते, उद्भवू शकते. आणि म्हणून आपल्याला ईश्वराने सांगितलेलं, ईश्वर दास्य करताना देखील त्याच्यामध्ये अविधी चुकवायचा आहे, अविधी चुकवूनच ते करायचं आहे. अविधी घडवून नाही करायचं की नाही देवाचं आहे म्हणजे काय हरकत नाही वगैरे, तसं नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या बारीक सारीक गोष्टी बघत असताना आम्हाला काय स्वीकारायचंय आणि काय सोडायचंय. एखाद्या वेळेस ते दास्यच आहे, पण ते सेवा दास्य केल्याने काय होईल, पुढे दोष निर्मिती त्याच्यातनं होणार आहे. जरी प्रीती विखू वही जे सांगितलं स्वामींनी, तरी देखील तो जो पदार्थ आहे तो आपल्या चर्येसाठी योग्य नाही, आपल्या सवयीसाठी तो योग्य नाही. त्याच्यामुळे तो पदार्थ मग घेऊ नये. परिच्छेद आहे सांगावं. आणि ज्यांचा एखाद्याचा परिच्छेद आहे त्यांना आपण अधिक आग्रह करायचा नाही. मी जर का सांगितलं की मी गोड खात नाही, तर लोक बाबा आजच्या दिवस खा ना, म्हणजे आम्ही बनवलंय म्हणून खा, तुमचं तिकडे काही पण हो, पण आम्ही बनवलेला गोड पदार्थ खाच, असा आग्रह कोणाला करायचा नाही. ज्यांनी एखादं म्हटलं माझा हा परिच्छेद आहे, सोडून द्यायचं तिथेच, त्यांना त्यांचं आचरण करू द्या. कदाचित आपण आचरण नाही करत, पण दुसऱ्याला पण करू द्यायचं नाही, असं करायचं नाही. आपण काय करावं, आपण जरी नाही आचरण केलं पण दुसऱ्यांच्या आचरणाला तरी आपण सहाय्यभूतता ठरू शकतो आपण. आणि म्हणून अशा वेळेला काही गोष्टी अशा आहेत की ज्या मुळातच विधी नाही आहेत, तर ती करू नये. ते केलं तर काय होईल, सेने मातिया असं होऊ शकतं. म्हणजे केलं भरपूर आणि त्याचा उपयोग मात्र काहीच झाला नाही, असं होता कामा नये. आम्ही जे काही करतो ते ईश्वराच्याच उपयोगी लागलं पाहिजे, अशा प्रकारचीच क्रिया आपल्याला करता आली पाहिजे. आणि म्हणून इथे हा दृष्टांत जो सांगितलेला आहे त्यामध्ये याचा सिद्धांत सांगतात, तैसे अवर विद्यांच्या साधनी ब्रह्मविद्येचा सारिका बासु प्रकाशो देखे. अवर विद्येमध्ये जो परमेश्वराचा ज्ञानाचा भाग नाही आहे, अवर साधन आहे, पण तिथे असं वाटतं की हे परमेश्वराच्या साधनासारखं साधन आहे. तिये फळी च्युती होय दुःख होय, परंतु
ते साधन जरी आपण आचरलं, आपण म्हटलो की दैवराटीमध्ये पण वैराग्य आहे आणि कर्मराटीमध्ये पण वैराग्य करणारे आहेत, है ना. उष्टावळीचे सीते वेची, तो लुई पायी होता, तो काय करत होता, ते सगळं खरकट वगैरे सगळं होतं ते तो खात होता. म्हणजे तिथे पण वैराग्य आहे आणि कडक वैराग्य तिथे पण. आमच्याकडे सुद्धा कडक वैराग्य, पण आमच्याकडचं वैराग्य स्वामींच्या सांगितलेल्या चौकटीमध्ये आहे. आमच्याकडे जे वैराग्य सांगितलंय त्याच्यामध्ये छर्दित अन्न भोजन करायला आमच्या स्वामींनी सांगितलेलं नाही. विकल्प शून्य सांगितलं, परंतु छर्दित अन्न भोजन करायला आमच्या स्वामींनी सांगितलं नाही. आमच्याकडे जरी भावक्रिया आहे तरी ती अज्ञानरूपी भावक्रिया नाही, ती ज्ञानाच्या चौकटीत बसणारीच भावक्रिया आहे. त्याच्या पलीकडे आपण तुमच्या पद्धतीने जायचं नाही. स्वामी सांगतात वृत्ती अधीन व्हावे, स्थिती अधीन व्हावे, एकाच क्रियेमध्ये लीन राहू नये. सकाळी मंदिरात आलो आणि स्मरण करायला लागलं तर स्मरणच करत राहिलो, निरोपणाला नाही, भिक्षेला नाही किंवा विजनाला नाही, काहीच नाही, बाकीचे वेगळे सगळे विधी सोडून दिले, असं असता कामा नये. आपल्याला सगळे विधी साधता आलं पाहिजे, एकाच विधीमध्ये अडकून राहायचं नाही. आणि म्हणून अशा प्रकारे कर्मराटीमध्ये सुद्धा वैराग्य, म्हणून तिकडचं आपण साधन आचरलं तर त्याच्याने पण फळ मिळणार. जे फळ इथे मिळतं ते फळ तिथे नाही मिळणार, पण फळ मिळणार आहे. पण ते कसं आहे, ते दुःख रूपे, म्हणजे त्या सुखामध्ये पण दुःख असतं देवता फळाच्या. आणि च्युती होय म्हणजे तिथून पतन होणार आहे त्या जीवाचं, तो कायमस्वरूपी तिथे नाही आहे. तैसी का ब्रह्मादिकांची फळे, तशी ब्रह्मादिकांची फळे आहेत. कसे आहेत ना, आंबेस्थानी बास पक्ष सांगतात, म्हणजे तशी ब्रह्मादिकाची फळे. ब्रह्मादिक म्हणजे सकळ देवता त्याच्यामध्ये घ्या, यक्षिणी पासून तर चैतन्य मायेपर्यंतच्या जेवढ्या काही देवता आहेत त्यांची जी काही साधनं आहेत आणि त्या पासून मिळणारी जी फळं आहेत, ही सगळी कशी आहेत, मौले गणनात्मक आहेत आणि तिथून पतन व्हायचं आहे. आंबेस्थानी चैतन्य विश्वेची फळे बाज पक्षामध्ये अजून त्याचं विश्लेषण करतात स्वामींनी. यामध्ये जे जे काही सांगितलेली फळांची नावं आहेत त्या त्या स्थानी काय काय घ्यायचं ना. आंबेस्थानी चैतन्य विश्वेची फळे, चैतन्य माया आणि विश्व देवता यांची फळं आंबेस्थानी. केळस्थानी अष्टभैरवांची फळे, त्यासाठी अष्टभैरवांच्या फळांचा न्याय दिला. नारिळेस्थानी शेषशय्याचे फळ, नारिळ पण सांगितले की नारिळेसारखी नारिळे देखे, म्हणजे एक प्रकारे शेषशय्या देवतेचं फळ. हे ना तरी शेषशय्याचे फळ ब्रह्मादिकांतू आले, म्हणजे असं नाही तर ते ब्रह्मादिकामध्ये आलं. जांभूळस्थानी ब्रह्मादिकांची फळे आणि जांभुळासारखी जांभूळ देखे. इथे काय सांगितलेलं आहे की ब्रह्मादिकाची फळे म्हणजे ब्रह्म जे काही सांगितलेले आहेत, कैलास, सत्य कैलास, वैकुंठाचे, त्या ठिकाणच्या जे देवता आहेत त्यांची फळं किंवा इतर देवतांची जी काही फळं असतील ती फळं, म्हणजे ही फळं आणि ती फळं, ही जी जशी फळं कशी आहेत आपल्याला आकर्षित करणारी आहे पण त्याच्यामध्ये सार काहीच नाही आहे, तशा प्रकारे देवतांची फळं देखील आकर्षित करणारी असतील पण त्याच्यामध्ये सार असा काही प्रकार नाही. सिद्धी मिळतील त्याच्यातनं, पण त्या सिद्धी कायमस्वरूपी नाहीत किंवा त्याच्यासाठी त्याचं एक प्रमाण आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात येत ब्रह्मविद्या असे ती विचारा वगैरे आम्हाला. ते म्हणतात नाही आम्हाला आमची विद्या मार्ग सांगा. आमचे स्वामी काय सांगतात, ब्रह्मविद्या. ते म्हणतात ना विद्या मार्ग, म्हणजे आम्हाला तेच सांगा, कारण की आम्हाला ते सोपं वाटतं. अशा प्रकारे आपण अन्य राहटीमध्ये पण अशा काही गोष्टी सारख्या वारख्या पाहतो. इकडच्या सारखंच तिकडे आहे, तिकडेही अन्नदान आहे, इकडे पण अन्नदान आहे. इकडचं अन्नदान वेगळं आहे, तिकडचं अन्नदान वेगळं आहे. इकडे वैराग्य वेगळं आहे, तिकडचं वैराग्य वेगळं आहे. म्हणजे असा फरक त्याच्यामध्ये आहे, पण क्रिया मात्र सारख्या दिसतात. मग वाटतं इथे केलं काय आणि तिथे केलं काय. हे कशामुळे वाटतं, अन्यथा ज्ञानामुळे आणि अज्ञानामुळे वाटतं. पण आपल्याकडे जर का ज्ञान जर का यथार्थ आलं तर मग कुठलं महत्वाचं आहे आणि कुठलं महत्वाचं नाही हे त्या ज्ञानामध्ये आपल्याला लक्षात येऊन जात असतं. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी
42 क्रमांकाचा चांदोयाचा दृष्टांत आणि त्यात संबंधित आपण या ठिकाणी पूर्वार्ध 308 क्रमांकाच्या लीळेचा एक संदर्भ बघितला आणि ज्या लीळेमध्ये हा दृष्टांत सांगितला ते 309 क्रमांकाची ती लीळा या ठिकाणी आपण बीड येथील आजच्या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.